बापरे, होय हो. किती वेळ झाला तुम्हाला उठवतीये? माझं आवरून झालं, पोरांचं मी आवरलं, तुम्ही आणखीन झोपलेत. जायचं नाही का? कुठं जायचंय? हा, कुठं? मगाच आपलं ठरलंय ना, कशाला? मॅडमच्या घरी जायचंय ना. होय. किती वेळ झालं तुम्हाला उठवतीये? अंग दुखतंय सगळं. कशाने? गाडी चालवून. खरं का? खरंच म्हणाले अंग दुखतंय असं ठरवून असं. अरे छान वाटतंय. छान वाटतंय ना. ऑपरेशन चांगलं झालंय. त्यासाठीच आहे रिलॅक्स वाटतं. माझ्याकडे आहे अगारोचा हा हँड मसाजर. याची मोटर 28 वॅट हाय टॉर्क पॉवरची आहे. याचा पॉवर कॉर्ड तुम्ही बघू शकता, अतिशय लांब देण्यात आलेला आहे, ज्यामुळे मसाज करणं सोयीचं जातं. हे आहे ऑन आणि ऑफचं बटन. इथूनच तुम्ही पॉवर कंट्रोल करू शकता. शरीराच्या विविध भागांचा मसाज करण्यासाठी या मसाजरसोबत आपल्याला 4 वेगवेगळ्या प्रकारचे हेड देण्यात आलेले आहेत. सगळ्यात अगोदर हे आहे मेश कवर. यामुळे मसाज करत असताना शरीरावरचे केस अडकत नाहीत. त्या व्यतिरिक्त राऊंड हेड, वेव्ह हेड आणि पॉइंट हेड हे देण्यात आलेले आहेत. हे मसाजर आपण हात, पाय, पाठ, खांदा, मांडी यांच्यासाठी वापरू शकतो. यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो, थकवा कमी होतो, रक्ताभिसरण सुधारते. व्यायाम केल्यानंतर सुद्धा मसल्स रिलॅक्सेशनसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. मसाजर वापरत असताना शक्यतो हलक्या हाताने फिरवायचे. शरीराच्या एकाच भागावर सलग जास्त वेळ आपल्याला याचा वापर करायचा नाहीये आणि सोबतच लहान मुलांच्या शरीरावरती सुद्धा याचा वापर करायचा नाही. हा आहे वेव्ह हेड मसाजर. शरीराच्या सेन्सिटिव्ह भागावरती याचा वापर आपल्याला करायचा आहे. हा आहे बॉल हेड मसाजर. संपूर्ण बॉडीसाठी खरं तर हा मसाजर तुम्ही वापरू शकता किंवा गरजेनुसार तेलाचा वापर करून पाय किंवा पाठ या भागांची मालिश करण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. हा आहे ताई ची मसाज हेड. हात पाय दुखत असतील तर त्यावेळेस तुम्ही या हेडचा वापर करू शकता. त्यानंतर आहे प्लेन मसाज हेड. शरीराचा सेन्सिटिव्ह भाग जसं की मान याच्यासाठी याचा वापर करायचा आहे. आपण दिवसभर काम करतो आणि संध्याकाळी आपल्याला असं वाटतं ना की बाबा आपले पण हातपाय कुणीतरी दाबावेत आणि अशा वेळेस आपल्यापाशी कोणी नसतं, तर त्यांच्यासाठी हे प्रॉडक्ट अतिशय बेस्ट आहे. तुम्ही इथं बघू शकता. आपण स्वतः सुद्धा मसाज पूर्णपणे अगदी व्यवस्थित करू शकतो. कोणाचीही आपल्याला आवश्यकता नाही आहे. तुम्हाला सुद्धा जर हे प्रॉडक्ट हवं असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की चेक करा. चला साईजी दिलेली होती की नाही नसतं गेले एवढे लागून. चला आम्ही चाललोय ट्रेन मध्ये. वातावरण बघा आज कसं आहे ना, म्हणजे उन्हाळ्याचं इतकं सगळं ऊन आपण सगळ्यांनी सहन केलेलं असतं आणि त्यानंतर जेव्हा हे अशा पद्धतीचं वातावरण येतं ना, भारी, एकदम भारी वाटतं. काय झालं साई? समोसा नाही, वडापावचा वास येतोय. नाही समोसा असलं काय केलंय? आज आमच्या ह्यांचा बर्थडे बरं का. केकची पार्टी होय. बरं बरं. रानूला केक खायचा आहे, सई दिदीला वडापावचा वास येतोय आणि मला काय मिसळचा. आमच्या इथे एक नवीन छान अशी मिसळ सुरू झाली, मोरिया मिसळ म्हणून. म्हणजे आम्ही आणखीन तर गेलेलो नाहीये. मी गेल्यानंतर तुम्हाला सांगते. आम्ही पहिल्या दिवशीच गेलो पण बंदच होतं. हे लोक पहिल्याच दिवशी गेले, समूह होती तेव्हा, यात्रेच्या वेळेस ते ओपन झालं. बंद नव्हतं त्यांचं काहीतरी. इतक्या लवकर गेलते की त्यांची पूजा बिजा चालू होती. ओपनिंग पण सई म्हणली होती लगेच जायचं मिसळ खायला. म्हणलं चला, तर ओपनिंगच चालू आहे. काय त्यामुळे हे रिटर्न फिरले ते आणखीन गेलेच नाहीत. बघू कधीतरी जाऊ. मी असा मोबाईल धरलाय ना तर अशा गार हवेचे झोके अशा माझ्या हाताला लागतात. चला उतर. सईची शाळा. सईची शाळा. सईची बदलता का? राणाला तो दुसऱ्या शाळेत टाकतो. तुझी शाळा आहे होय. ए राणू आतमध्ये आतमध्ये ये चल. मम्मा प्लीज ना, डॅडी काहीतरी नेऊ ना. काय रे? बर्थडे होय डॅडींचा बर्थडे मला घरी वडापाव नेऊ ना. नेऊ. खिडक्या लावा का? राणूची शाळा आली बरं का. त्यांचं काम चालू आहे माहितीये का. आम्ही खेळणार आहे. मी मॅडमला म्हणलेलं फोन करून येईल. हा मी इथनं फोन करते आता. हा तुम्हाला खेळ इकडे बघ रानू. ऐ
तू शाळेत खेळायला येणार आहे का शिकायला? समजा त्या मॅडमच्या आधी परवानगी घ्यावी लागले. तसं त्या नाही सोडणार, आधी त्यांना विचार घेऊ खेळू का म्हणायचं. चल घरात. मला शाळा काढायची सोपी आहे का? शाळेत शिकवणं सोपं आहे. तर याच्या अगोदरच्या पण एका व्हिडिओमध्ये तुम्ही यांना पाहिला असेल. तर या चारुशीला जाधव मॅडम आणि ते त्यांचे मिस्टर, ते दोघंही शिक्षकच आहेत. आणि आता खूप दिवस दुसऱ्या शाळेमध्ये शिकून त्यांनी आता ही स्वतःची प्री प्रायमरी स्कूल या वर्षीपासून सुरू करत आहेत. आणि आज म्हणजे मला तर माहितीच होतं बघा. आणि येतात आता याच रोडवरती ही शाळा आहे, म्हणजे आपण ज्या रोडनी करमाळ्याला जातो ना त्याच रोडवरती यांचं घर आहे. आणि तिथं ही दिसती शाळा. पण आज त्यांनी खूप सगळे व्हिडिओ शेअर केले शाळेशी संबंधित. तर त्याच्यामुळे मला असं राहिलंच नाही, म्हटलं चला घरी जाऊन काम चालू आहे. काम झाल्यानंतर अर्थातच परत एखादा व्हिडिओ मी करेलच. पण म्हटलं चला बघून येऊया आणि मॅडमला भेटून पण येऊया. थँक्यू, तुम्ही आम्ही छान केलं होतं, खूप छान. आणि तिकडं बघायचं पोरी कशा आबदते. काय झालं मग अशी खूप वारं सुटलं होतं. त्या वाऱ्याने ह्यांचं आणखीन सगळं सेटअप लावायचं चाललंय. ते थोडंसं हे झालं वाटतं, म्हणजे हलक असेल ना तेव्हा हल्लं होतं जास्त. म्हणून त्यांना म्हटलं ते आतमध्ये हे बाहेरचं कलरिंग झालं का? लुक दिलाय ह्याला आणि आतमध्ये वेगळेच करायचे आता. म्हणून म्हटलं अगोदर बाहेरचं हे करून घ्यावं. बाहेरचं अगोदर मुलांना जास्त आहे. मुलांपेक्षा शिक्षकांना सॉरी काय ते येणाऱ्या पालकांना जास्त अट्रॅक्ट होतं. ते राहणारा हे बघूनच सारखं राहणार. माझी शाळा कधी सुरू होणार आहे, माझी शाळा कधी सुरू होणार आहे. म्हणलं चल तुला शाळेत नाही. आणि हे आतमधनं आता तर तुम्ही दाखवा. पण तरी आतमधलं सगळं झालं की नाही मग परत होय ना. आणि पेंटिंग हे ज्या वर्षी करणार आहेत का मग? नाही आताच करणार आहे. होय ना. आताच करणार आहे. आहे अजून 8-10 दिवस वेळ चालू व्हायला. तोपर्यंत करून हो म्हटलं चला घरी जाऊन मॅडमला शुभेच्छा द्या. तरी तर कुठल्या क्लास तुम्ही करणार? नर्सरी LKG UKG हा तीन म्हणजे प्री प्रायमरीच पूर्ण करणार आहे ह्या वर्षी. हो. आणि आहे आपली फी पण सगळ्यात कमी आहे. होय ना. 10,000 फी ठेवली आणि त्याच्यामुळे ते पूर्ण किट देणार आहे. हो. म्हणजे स्कूल बॅग असू द्या, युनिफॉर्म, नंतर बुक्स, नोटबुक सगळं म्हणजे किट त्यांना पेन्सिल पासून इरेजर पासून सगळं. आणि मॅडमचा स्वभाव तर असा आहे ना म्हणजे तुमचा मुलगा इथं आल्यानंतर तुम्हाला काही कमी पडणार नाही. मग काय नाही मग काय तर नाही. त्यांचा एक तर स्वभावच छान आहे. त्याच्यामुळे त्यांनी आज इथपर्यंत पोहोचू शकलेल्या आणि इथनं सुद्धा त्या खूप पुढं जाणार आहे. आणि कसं इंग्लिशचं तर आहे समजा नॉलेज देणार आहे, त्याच्याबरोबर मराठी भाषेचं पण शिक्षण आणि विशेष म्हणजे संस्कृत पण शिकवणार. होय का? आता ते भगवद्गीतेचं आम्ही म्हणजे 20 वर्ष झालं त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळं संस्कृत पण मुलांना शिकवणार आहे. म्हणजे जे बेसिक असते श्लोक हो, हो, वगैरे ते बरोबर. सगळं शिकवणार. नाही बरं आहे ना. काय वेगळ्या ते एक पद्धतीने. वेगळं म्हणजे हां. काहीतरी. आणि सगळं तयार झालेलं CCTV वगैरे सगळे बसवायचे, सगळं आणून ठेवले, फक्त फिटिंग राहिली. मग कॅमेरा नाही ह्या सगळ्या गोष्टी इतक्या कमी दिवसात उभं करणं खूप सोपं नाही. एका महिन्यात सगळं उभं मग केलेलं एक तर आहे. म्हणजे ह्या कामाच्या बाबतीत कसं होतं, कामगार मिळणं सगळ्या गोष्टींची जमवाजून होणं पण खूप अवघड आहे. आणि मॅडम बोलतात म्हणून मॅडमच काल सरांना पण बोलू द्या थोडंसं. या आणि की एकदम रोडला शाळा असल्यामुळं कंपाऊंड घेतले आपण पूर्ण. हे पाऊण एकराचा जो एरिया आहे सगळं कंपाऊंड टाकले. म्हणजे मुलगा एकदा आत आल्यानंतर डायरेक्ट बस आत, ते पण बस पण आतमध्येच येणार. आतच मुलगा गाडी बसूनच कंपाऊंड जाणार. केलंय. पूर्ण घरासहित सगळं कंपाऊंड केलेले. आणि अनुभव खूप मोठा आहे. म्हणजे 15 वर्ष झालं केलेले दुसऱ्या स्कूलवरती, त्याच्यामुळे बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीची समज असते की कसं करावं, काय करावं आणि मुलांच्या दृष्टीने काय टायमिंग पण म्हणजे प्री महत्त्वाचं. प्रायमरीला जे साजेचं टायमिंग आहे 9 ते 1 हो ना. तेच टायमिंग ठेवले आपण. कसं मोठ्या मुलांबरोबर छोट्यांचे पण खूप हाल हाल होतात, होते, हो. गाड्या लेट जातात. मग त्यामुळे मुलांची थोडी मानसिकता कमी होते. शाळेविषयीची
ना, थोडी मग असते काय ते तर. कमी होते म्हणून आपण 9 ते 1 पर्यंतच टायमिंग ठेवले. 1 वाजता गाडी जाणार. बाहेरगावची पण मुलं आहेत. हो. बाहेरगावची पण मुलं. तुमच्या अगोदर कॉन्टॅक्ट पण म्हणजे आहेत, भरपूर ओळखी आहेत, त्यामुळे मुलांचं नाही काही टेन्शन. आणि छान असं वातावरण आहे. म्हणजे इंग्लिश स्कूल जरी असलं तरी सुद्धा असं वातावरण जर तुम्ही बघितलं तर मुलगा म्हणजे मुलं तुम्ही म्हणता एकचं टायमिंग त्याच्यापेक्षा जास्त इथं जास्त वेळ रमतील इथं. मग काय तर. आणि शाळेचं नाव राहिलं माझं विचारायचं. आदिती. हां. आदिती. मुलीचं नाव दिलंय. हां. आदिती प्रिपेअर. खूप लांब जे माझा व्हिडिओ बघतायत त्यांना नाही शक्य होणार, पण इथं बीटमध्ये किंवा शेजार पाजारचे जे काही खेडेगाव आहेत तिथली जी मुलं आहेत शाळेत येण्यायोग्य त्यांनी इथं नक्कीच ॲडमिशन घेऊ शकतात. आणि बाकीची तुम्हाला काही चौकशी वगैरे करायची असली तरी सुद्धा म्हणजे खूप बीटमध्ये जेव्हा तुम्ही येताल तेव्हा अगदी सहज तुम्हाला ही शाळा म्हणजे कोणाला एकदम विचार रोडलाच आहे. म्हणजे करमाळ्याला जो रस्ता जातो करमाळा पुणे हायवेवर तुम्ही अगदी सहज शोधू शकता. आणि इथं पूर्ण गार्डन वगैरे करायचं आता पुढं आहे ना, हो. म्हणजे अजून वेळ जातोय ते थोडंसं काम करायला. प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. राणा शाळेत येईल का गार्डन मध्येच बसेल? नाही येईल ना. असा कॅम्पस पण असा छान वाटतोय, मोठा वाटतोय Campus. आणि प्री प्रायमरीच्या दृष्टीने अगदी योग्य आहे. रानू चला त्याला अजून खेळायचं थोडा वेळ नाही तो का आता पाऊस येईल. ओके विजा चमकते चला.